नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. मध्यंतरी मी माझ्या काही कवितापेक्षा आपण म्हणूया की मनोगत मी ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून स्लाइस ऑफ लाईफ या माझ्या स्पॉटिफायवरच्या पॉडकास्टवरती, म्हणजे ते स्पॉटिफायवर पण तुम्ही ऐकू शकता, ॲमेझॉन म्युझिकवरही आहे आणि यूट्यूब म्युझिकवरही आहे. तर मी असं काही माझं लिखाण तिथे टाकलं होतं, त्याच्यावर सजेशन्स आली, मग मी व्हिडिओ करायला लागली. तर तसंच तिथे टाकलेला हा खरं ऑडिओ आहे माझ्या लिखाणाचा, मनोगत आहे माझं. ते आज मी व्हिडिओ स्वरूपात करते. अनेक लोकांनी ह्याच्या आधी ते ऐकलंही असेल, पण तरी ऑडिओ ऐकला आहे, व्हिडिओ नाही, म्हणून हा व्हिडिओचा प्रयत्न. त्याची आधी पार्श्वभूमी सांगते की का लिहिलं आहे हे. तर मी एक रियालिटी शो बघत होते. तिथे डोंबिवलीची एक मुलगी कॉन्टेस्टंट म्हणून तिथे होती आणि तिच्याबरोबर ना ते तिकडचे सगळे होस्ट असेल किंवा ते जजेस असतील, एक मजा मस्ती स्वरूपात चाललेलं, काही खूप मोठा त्याच्यामागे मोटिव्ह नव्हता. पण डोंबिवलीविषयी ते थोडं, म्हणजे खूप गर्दी असते किंवा लाईट नसतात, पाणी नाही आहे, डास आहेत डोंबिवलीत, खूप लांब प्रवास करून मुंबईत यायला लागतं, गाडीला खूप गर्दी असते, असं सगळं ते मजेत बोलत होते. पण आणि ते खरंही आहे. पण मी थोडंसं डोंबिवलीविषयी माझ्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर असल्या कारणाने मला थोडं तर ते असं खटकत होतं की अरे यार, हे डोंबिवलीविषयी काय वाईट बोलत आहेत. आम्हाला आवडते डोंबिवली आणि खरंच मला आवडते डोंबिवली. तर ते सगळं डोक्यात ठेवून हे मी लिहिलं आहे, ते तुम्हाला मी वाचून दाखवते. कुणीतरी विचारलं मला, कुठे राहता तुम्ही? कुणीतरी विचारलं मला, कुठे राहता तुम्ही? पटकन उत्तर दिलं मी, डोंबिवली. आठ्या पडल्या डोक्यावरती चेहरा लगेच पडला, अर्थात त्यांचा. आठ्या पडल्या डोक्यावरती चेहरा लगेच पडला, त्यांच्या मनातला भाव मला मात्र कळला. त्यांची काय चूक म्हणा, ऐकतात ना काहीतरी. त्यांची काय चूक म्हणा, ऐकतात ना काहीतरी. प्रत्यक्ष अनुभव घ्यायला या म्हटलं कधीतरी. नको रे बाबा नको म्हणत त्यांनी आमंत्रण झिडकारलं. नको रे बाबा नको म्हणत त्यांनी आमंत्रण झिडकारलं. आता मात्र माझं डोकं फिरलं. हाडाची डोंबिवलीकर माझ्यातली जागी झाली आणि मी त्यांना डोंबिवलीची महती सांगितली. शहराचं अस्तित्व तसं अनेक वर्षांपूर्वीचं, शहराचं अस्तित्व तसं अनेक वर्षांपूर्वीचं, नकाशातही स्थान आहे मानाचं. शहर सुशिक्षितांचं म्हणून प्रसिद्धी मिळाली. शहर सुशिक्षितांचं म्हणून प्रसिद्धी मिळाली. कला, साहित्य आणि संस्कृतीही कायम जपली. मोठे मोठे सेलिब्रिटीज इथे घडले. तुम्ही जर काही सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यूज ऐकले असतील तर ते सांगतात की आमचं मूळ डोंबिवलीत बालपण गेलं किंवा डोंबिवलीत आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि जे लोक डोंबिवलीत राहतात ना, त्यांना ही गोष्ट माहिती आहे की हे सगळे जे कलागुण आहेत ना, त्याला पोषक वातावरण डोंबिवलीत आहे. मोठे मोठे सेलिब्रिटीज इथे घडले, पण डोंबिवलीला कधीही नाही विसरले. पाणी, लाईट आणि रस्ते याची वानवा आहे, मान्य आहे आम्हाला. पाणी, लाईट आणि रस्ते यांची वानवा आहे, पण पोरीबाळींसाठी हे शहर सुरक्षित आहे. कुणी म्हणतं डोंबिवलीकर प्रवास करून दमतात. कोणी म्हणतं डोंबिवलीकर प्रवास करून दमतात. अरे म्हणूनच तर गल्लोगल्ली पोळी भाजी केंद्र चालतात. डोंबिवलीकर खर्च थोडा हात राखून करतात, हेही मान्य आहे. डोंबिवलीकर खर्च थोडा हात राखून करतात, पण नाटक आणि चित्रपटगृह मात्र हाऊसफुल होतात. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लोक नाकं मुरडतात. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लोक नाकं मुरडतात, पण स्वप्नातली घरं अजूनही इथे परवडतात. साजरी करताना सगळे नववर्ष शोभायात्रा, काय साजरी करताना सगळे नववर्ष शोभायात्रा आम्हीच सुरू केली नाही का ही प्रथा? लोक म्हणतात प्रेमापोटी तू पट्टी बांधली आहेस डोळ्याला. लोक म्हणतात प्रेमापोटी तू पट्टी बांधली आहेस डोळ्याला. खरं सांगते, हा आरोप मान्य आहे आपल्याला. पण डोंबिवलीकर म्हणून एक गोष्ट मला खटकते. आमच्या संयम आणि सहनशक्तीला दुनिया दुबळेपणा समजते. असो, भविष्यात कोणाला ठाऊक कोण कुठे जाईल. भविष्यात कोणाला ठाऊक कोण कुठे जाईल, पण डोंबिवलीसाठी एक हळवा कप्पा कायम मनात राहील. धन्यवाद.